जालना महानगरपालिकाच नियम मोडते। प्रभाग क्रमांक 1 मध्ये भर रस्त्यात कचरा जाळून स्वच्छ भारताचा बुरका फाडला। आयुक्तांच्या आदेशांना केराची टोपली। मनपा कर्मचाऱ्यांच्याच प्रदूषणाचा शॉर्टकट, नागरिक संतप्त। आज दिनांक 8 रोजी रविवारी सकाळी 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार स्वच्छ भारत अभियानाचा डंका पिटणाऱ्या जालना महानगरपालिकेचा भोंगळ आणि बेफिकीर कारभार पुन्हा एकदा उघडकीस आलाय। खुद्द जालना जिल्हाधिकारी तथा मनपा आयुक्त आशिमा मित्तल यांनी सार्वजनिक ठिकाणी कचरा जाळण्यास सक्त मनाई केली असतानाही शनिवारी प्रभाग क्रमांक 1 मध्ये मनपाच्या स्वच्छता निरीक्षक आणि सफाई कर्मचाऱ्यांनी भर रस्त्यातच कचरा पेटवून नियमांची उघडपणे पायमल्ली केली। जालना शहरात कचरा व्यवस्थापनासाठी कोट्यावधी रुपये खर्च होत असतानाही प्रत्यक्षात मात्र जालना महानगरपालिकेचे कर्मचारीच नियम धाब्यावर बसवत असल्याचं चित्र समोर आलंय। रस्त्याच्या कडेला साचलेला कचरा घंटागाडीत भरून डेपोमध्ये नेण्याऐवजी तो थेट जागेवरच पेटवून देण्याचा सोपा शॉर्टकट अवलंबल्याचं दिसून आले। कचरा जाळल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात विषारी धूर पसरला होता। त्यामुळे स्थानिक नागरिक, दुकानदार तसेच रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांना श्वास घेणेही अवघड झाले। धुरामुळे डोळ्याची जळजळ, श्वसनाचा त्रास आणि प्रदूषणाचा विळखा निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय। हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी आणि नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने कचरा जाळण्यास स्पष्ट मनाई करण्यात आलेली आहे। कुणी कचरा जाळल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल असे आदेश प्रशासनाकडून वारंवार दिले जातात। मात्र नियम सांगणारे आणि कारवाईची धमकी देणारे महानगरपालिका कर्मचारी जर भर रस्त्यात कचरा जाळत असतील तर सामान्य नागरिकांनी काय करावे असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। राखणदारच शेण खात असल्याचा प्रकार प्रभाग क्रमांक 1 मध्ये उघड झाला असून या प्रकारामुळे स्वच्छ भारत अभियानाचा केवळ दिखावा सुरू असल्याची टीका होतीये। आता सर्वसामान्य नागरिकांवर दंड ठोठावणाऱ्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यावर आयुक्त आशिमा मित्तल कोणती कारवाई करणार की या प्रकाराकडेही नेहमीप्रमाणे दुर्लक्ष केले जाणार? आम नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकला, जाळला किंवा पर्यावरणाला हानी पोहोचवणारे कृत्य केलं तर त्यांच्यावर त्वरित दंडात्मक कारवाई केली जाते। महानगरपालिका नियमांचं उल्लंघन केल्यास नागरिकांना दंड आकारला जातो, तसेच कायद्याची कठोर अंमलबजावणी केली जाते। मात्र हाच नियम महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांवर लागू होत नाही का, असा सवाल आता नागरिकांमध्ये उपस्थित होतोय। स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि प्रदूषण नियंत्रणाचे धडे नागरिकांना देणारी महानगरपालिका स्वतःच नियमांचं उल्लंघन करत असेल तर हा दुहेरी निकष असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण होतीये। कायदा सर्वांसाठी समान असावा, मग तो सामान्य नागरिक असो किंवा शासकीय यंत्रणा, अशी मागणी नागरिकांकडून होतीये। महानगरपालिकेनं जर नियमांचं पालन केलं नाही तर नागरिकांनी कोणाकडे न्याय मागायचा असा प्रश्नही या निमित्तानं उपस्थित होतोय। त्यामुळे संबंधित प्रकरणाची चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी आता नागरिकांकडून जोर धरू लागली आहे।